सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यकीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारिः सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। प्रेम प्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव हरिकथा महोत्सव तेणे प्रेमादुणावे श्रीराम। नरजन्माच्या या उत्क्रांतीच्या शिडीच्या पायऱ्या आहेत। कुठलीही भौतिक प्रगती बौद्धिक विकास न सांगता भक्ती म्हणजे नरदेहाचं सार्थक असं सांगत असताना कशी त्याच्यातल्या पायऱ्या ज्या आहेत त्या या ओवीमध्ये समर्थ सांगता आहेत। अतिशय सुंदर असं हे एक जीवनाची आनंदाची स्थिती समाजातील आनंदाची शांतीची स्थिती इथे दाखवता आहेत। दशक दुसऱ्यामधला हा चौथा समास भक्ती निरूपणाचा आणि त्यातली ही चौथी ओवी की प्रेमप्रीतीचा सद्भाव। अर्थातच देवाविषयी अत्यंत प्रेमप्रीती
अत्यंत आवडीची भावना अंतःकरणात उत्पन्न झाली आणि भक्तांचा समुदाय आणि आणखीन तशात भक्तांचा मेळा, तर सत्समागम भक्त समागमाची जोड मिळाली आणि सगळे एकत्र येतात जेव्हा, तेव्हा काय हरिकथा महोत्सव. जसा काहीतरी निमित्ताने सगळे संत एकत्र येतात, जसा एखादा कुंभमेळा असेल किंवा आषाढी कार्तिकी शिवरात्री वगैरे अशा या तीर्थस्थानी कुठल्या तरी तिथीला पर्वणीच्या वेळेला महोत्सव होत असतात. कथा, भागवत कथा वगैरे हरिकथा सुरू असेल तर काय होतं, तेणे प्रेमा दुणावे, आणखीनही प्रेम वाढीस लागतं, अशी ही उत्क्रांती सांगितलेली आहे. भगवत भक्ती म्हणजे खरं सगळ्या जीवनाचं सार्थक, कृतकृत्यता जी आहे ती म्हणजे भगवत भक्ती, प्रेमप्रीतीचा सद्भाव. आता कसं आहे ना की समजा आपण आपल्या व्यावहारिक जीवनाच्या दृष्टीने सुद्धा बघितलं तर भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला युद्ध करण्याला भाग पाडण्यासाठी भगवंतांनी सांगितलं की तू तुझं कर्तव्य कर, कर्म कर. मग हे कर्म तर ठीक आहे, कर्माचा उपदेश ठीक आहे, आणि ते कर्म कशा प्रकारे करायचं या दृष्टीने त्या कर्माचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं पण व्यवहाराच्या दृष्टीने, कारण आजकाल पण आम्ही किती वेगळ्या वेगळ्या शाखा निघाल्या ज्ञानाच्या, आणि ज्ञानामध्ये प्रगती होतीच आहे. कम्प्युटर आहे, आणखीन कुठल्या सगळ्या तांत्रिक विकास तर होतो आहे. तर मग कर्म हे पाहिजे आहे ना, अगदी दिवस रात्र सतत आम्ही कार्यरत राहिलं पाहिजे. जितकं जास्त आम्ही कर्म करू तितका आपला विकास होईल, आणि जितकं आम्ही ज्ञान वाढवू तेवढा आपला विकास आहे. पण मग आमचे हे संत समर्थ ते न सांगता प्रेमप्रीतीचा सद्भाव हे का बरं त्यांनी सांगितलं? इथे कुठे येते भक्ती? भक्तीचा प्रश्नच कुठे येतो इथे? कर्म ठीक आहे, ज्ञान ठीक आहे उत्क्रांतीच्या दृष्टीने, पण भक्तीचा काय संबंध? तेच तर महत्त्वाचं आहे की काय ना की कोणतंही कर्म आहे ते खरं पूर्ण कसं होतं, चांगल्या प्रकारे कसं होतं, यशस्वी कोणतं होतं, जेव्हा आम्ही कर्म ते मन लावून करू. म्हणजेच त्याच्यामध्ये जर आपल्याला गोडी वाटत असेल, मग ही गोडी, ही आवडी म्हणजेच प्रेमप्रीती, म्हणजेच भक्ती. म्हणजे आपल्या कर्मामध्ये आपल्याला आवड पाहिजे. जे कर्म आपण करतो त्याच्यामध्ये आपल्याला जर गोडवा असेल तर मग मजा येते, मग आनंद होणार आहे. नाहीतर काय चाललंय आपलं पाट्या टाकणे, आपलं कसं तरी खरडायचा दिवस काढायचा. मोठा अगदी एक्झिक्युटिव्ह मॅनेजरचं काम असेल तरी पण तो त्याच्या मनात काय येतं की पाट्या टाकायच्या, 8 तास कसे तरी भरायचे. पण तसं म्हणून तर आपल्या कर्मावर प्रेम असेल, त्यानंतर आपण ज्याच्यासाठी कर्म करतो ती व्यक्ती, ती संस्था काय असेल, ऑफिस असेल, फॅक्टरी असेल, त्याच्यावर सुद्धा आपला प्रेम असायला पाहिजे. तिथे हे प्रेम प्रीती म्हणजेच ही भक्ती आहे. जी वस्तू आपण तयार करतो ते तयार केल्यानंतर ते पण आपल्याला आवडलं पाहिजे. म्हणजेच काय की प्रत्येक क्षेत्रामध्ये कर्ता, कर्म आणि करणं, जिथे आपण आहोत, ज्या देशामध्ये राहतो, ज्या स्थानामध्ये राहतो, ज्या घरामध्ये राहतो, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला गोडी, आवड, ओढ असली पाहिजे. तरच आपण सहजपणे राहू शकतो. नाही तर ओझं वाटायला लागतं, बंधन वाटायला लागतं की नाही, मला माझं घर आवडतं, माझा देश मला आवडतो. जेव्हा हे प्रेम असेल तरच आपण आपलं अस्तित्व तिथे काढू शकतो. प्रत्येक काळ जो आहे त्या काळाबद्दल पण आपल्याला आवड असायला पाहिजे ना. जसं आपण म्हणतो, अरे मे महिना कधी येईल त्याची वाट बघतोय आम्ही, वसंत ऋतू कधी येईल त्याची वाट बघतोय आम्ही, हिवाळा कधी येईल, पावसाळा कधी येईल. म्हणजे प्रत्येक ऋतू, प्रत्येक काल, प्रत्येक क्षण हा गोडीचा, आवडीचा असेल तर मग सगळं जीवन सुंदर होतं की नाही.
म्हणजेच काय की खरं म्हणजे कर्मज्ञान एक वेळ नसेल तरी सुद्धा चालेल, पण हे प्रेम जे आहे, भक्ती जी आहे, त्याच्याशिवाय जीवन नाही. एक वेळ ज्ञान नसेल, मला काही लिहिता वाचता येत नसेल, पण जर आनंदाचा क्षण तो जो आहे, दोन शब्द गोड बोलले एकमेकांनी, काहीतरी आपल्या जे काही आहे खारीचा वाटा दिला, तर किती आनंद बरं होतो. आणि म्हणूनच याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. नाहीतर मग काही जीवन यंत्रवत होऊन जाईल, काही भावभावनाच नसतील, तर मग त्याच्यात काय बरा अर्थ आहे. देवाणघेवाण तर सगळीकडेच होती आहे, खाद्यपदार्थ सगळीकडे मिळतात, पण खरोखर ते त्या शबरीची बोरं जी आहे, उष्टी बोरं, ती जी खाण्यात मजा आली, ती त्या सुकामेव्यात नाही आहे, एवढ्या मोठ्या महालामध्ये नाही आहे. या आमच्या भगवंताला सुद्धा विदुराकडच्या ज्या कण्या म्हणा किंवा काय केळी, विदुर गेले ते बाहेर आणि त्यांच्या पत्नी इतक्या त्या भक्तीमध्ये, प्रेमप्रीतीचा सद्भाव, त्या एवढ्या त्या भक्तीमध्ये गुंगून केळं सोलत होत्या आणि केळ फेकून दिलं आणि साल भगवंताच्या हातात देत होती. कुठला भाव आहे हा, काय आनंद. आणि भगवंताला त्याच्यामध्ये आनंद झाला. नाही तर नुसतं यंत्रवत भरपूर सगळं आणून दिलं, पण त्याच्यामध्ये जर प्रेम नसेल तर त्याच्यामध्ये मजा नाही येत, नको वाटतं जीवन. पैसा मिळतो, प्रसिद्धी मिळते, सगळं असतं, पण जर प्रेमाचं कोणी माणूस नसेल, दोन शब्द गोड कोणी बोलले नाही, तर मग त्याच्यात आवड नसते. आता आपण याचा विचार वेदांतिक दृष्टीने सुद्धा करूया. सर्व वेगळ्या वेगळ्या पैलूंनी बघू. आता हा एक पैलू आपण बघितला, त्याच्यानंतर आता थोडंसं टेक्निकल, की खरोखर प्रेम म्हणजे काय आहे बरं. तर प्रेम म्हणजे काय की तादात्म्य आहे, आयडेंटिफिकेशन त्याला म्हणतात, की त्या वस्तूबद्दल इतकं तादात्म्य मला असतं. मग कोणत्याही वस्तूबद्दल जेव्हा मला तादात्म्य असतं त्याला काय म्हणतात, आसक्ती. आसक्ती आहे तो जाभिसक्ती आहे. तर ती आसक्ती म्हणजे एखाद्या आपल्यापेक्षा कमसल जे असेल, कमी दर्जाचं असेल किंवा जड असेल, त्याच्याबद्दलचं जे प्रेम आहे ती आसक्ती आहे. ते खरं प्रेमप्रीती नाही आहे. कारण ती वस्तू तुटली किंवा जुनी झाली की आम्ही काय करतो, सहज ती फेकून देतो आणि दुसरी आणतो. असं नाही म्हणत नाही तेच मला हवं आहे, धरून बसतो खरं, पण ते चुकीचं असतं. ती आसक्ती आहे. आपल्या बरोबरीचे जे आहेत त्यांच्याबरोबरची ती प्रीती आहे. आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठ, ज्येष्ठ, त्यांच्याबद्दल जो पूज्यभाव, आदर आहे, ते प्रेम, ते जे आहे ते भक्ती त्याला म्हटलं. आणि मग असे आपले सद्गुरू आणि भगवंत त्यांच्याबद्दल म्हणजे सर्वोच्च प्रेम म्हणजे भक्ती आहे. आणि आता इथे काय म्हटलेलं आहे बरं, प्रेमप्रीतीचा सद्भाव. आता हे सद्भाव म्हणजे काय बरं बघा. आता सहसा भक्ती म्हटलं की आपल्याला, किंवा आता समर्थ आहेत म्हणलं ते रामाचे भक्त होते, मग रामाचं नाव त्यांनी का नाही सांगितलं. रामाची भक्ती म्हणजे ना, कुठल्या संतांनी असं काही अमुक एका देवाची भक्ती करा म्हणून सांगितलेलं नाही. कुठल्या एका देवाचं नाव नाही घेतलं. प्रेमप्रीतीचा सद्भाव म्हणजे भक्ती. जसं आमच्या नारद महर्षींनी सुद्धा प्रेमाची किंवा या भक्तीची व्याख्या काय केली, सा तू अस्मिन परमप्रेम स्वरूपा अमृत स्वरूपाचे म्हणले. ती भक्ती म्हणजे अस्मिन म्हणले, अस्मिन परमप्रेम, प्रेमप्रीतीचा सद्भाव, अगदी तीच व्याख्या आहे. की तिथे पण कुठल्या देवाबद्दल, देव सुद्धा असं ना म्हणलं, अस्मिन म्हणलं, तिथे तर सर्वनाम वापरलं. इथे सुद्धा तर काहीच नाही वापरलेलं कुणाच बद्दल. प्रेमप्रीती कुणाशी, कुठली व्यक्ती, वस्तू, काय, कशाचा सद्भाव, काहीच नाही दिलेलं. अस्मिन म्हणजे पण त्याच्यावर परमप्रेम.
तर त्याच्यावर म्हणजे कुणावर, यावर म्हणले. अस्मिन म्हणजे यावर, हे जे आहे. मग यावर म्हणजे कुणावर प्रेम आहे हे सगळ्यात. म्हणूनच ते जे आहे ना, ते हे आहे ते सत आहे, सद्भाव आहे. भगवंत कसा आहे बरं? भगवंताला कुठलंही नाम नाही, रूप नाही, गुण नाही. ते अव्यक्त, निराकार, निर्गुण, सर्वव्यापक असं जे तत्व, सच्चिदानंद स्वरूप असं जे आहे, खरं म्हणजे अशी कुठली शक्ती नाही आहे, कुठली वाणी नाही आहे, कुठली वाचा नाही, कुठली बुद्धी नाही आहे की ज्या या परब्रह्माचं वर्णन ते कोणी करू शकेल. म्हणूनच त्याला फक्त काय म्हणलं, सद्भाव. भक्ती जो आहे, भक्तीचा म्हणून हे खरं म्हणजे आपल्याला असं वाटतं भक्ती म्हणजे काहीतरी करणं, प्रेम म्हणजे काहीतरी करणं नाही आहे, तर ती अंतःकरणाची अशी स्थिती आहे. आणि मग सर्वोच्च स्थिती म्हणजे तो सद्भाव असा आहे. काय बरं हे सद्भाव म्हणजे काय आहे? भाव जेव्हा आपण म्हणतो म्हणजे भगवंत कसा आहे, भावरूप आहे भगवान. भाव म्हणजे भू भव सत्तायाम, जसं म्हणलं सत्तावाचक भाव आहे परमेश्वर. सत्ता म्हणजे काय, अस्तित्व, जे असणेपण आहे ते म्हणजे तो भाव आहे, तो सद्भाव परमेश्वराचा. म्हणजे जी जी वस्तू आहे, क्रिया आहे, ते सगळं जे त्याचं जे आहे पण आहे, जे अस्तित्व आहे, ते म्हणजे तो सद्भाव, असणेपणाचा भाव. मग समजा मी म्हणलं की हे नाही, तर नाहीपणामध्ये पण तो आहे, पण ते अस्तित्व आहे. हिंदीमध्ये आपण जर बोललो तर यह नहीं है, नाही है, ते है पण आहेच आहे पण आहे, त्या नाहीपणामध्ये सुद्धा आहे पण आहे. अभाव जेव्हा म्हटलं, नाही पण, नसणे पण असणं, म्हणजे आता हा सद्भाव काय बरं? मग आपण समजा मरणं किंवा एखादी वस्तू नाश पावते, तिथे काय होतं? खरं तिथे पण अभाव नाही आहे, तिथं काय होतं? फक्त दशा बदलती आहे. व्यक्त होतं ते अव्यक्त झालं, जे वेगळ्या आकारामध्ये होतं त्याला दुसरा रूप मिळालं. जर समजा काही गाडगं होतं, माठ होता, माती होऊन गेली त्याची, म्हणजे फक्त तो आकार नाही राहिला, पण माती आहेच आहे. म्हणजे फक्त ते बदलतं आहे, त्याची दशा बदलते आहे. आणि म्हणूनच ते जे असणेपण आहे, ते अस्तित्व, ते सत, ते भाव, तो जो आहे तो भगवंत आहे. पण तो भाव म्हणजे असणेपण म्हणजे नुसतं असणं आहे का? त्या असण्याला म्हणजे ती जडता वाटते ना, आहे ते कोण जाणतं? आणि त्या जाणीव असण्याची सत म्हणजे जे आहे, पण ते कसं आहे, चित स्वरूप आहे. ते आहे पण कोण जाणतं? तर ते जाणणारं पण ते जे आहे ते परमेश्वर आहे. आणि ते जाणणं आणि असणं जे आहे ते कसं आहे, प्रेमप्रीतीपूर्वक आहे. आनंदाचं पूर्ण व्यक्त रूप म्हणजे प्रेम आहे. परमप्रेम स्वरूपा, प्रेमप्रीतीचा सद्भाव. अंतःकरणामध्ये आत्यंतिक प्रेम त्याच्याविषयी जे सर्वोच्च आहे ते म्हणजे ती भक्ती आहे ना. सर्वोच्च परम म्हणजे काय बरं नक्की? तर इतकं परम म्हणजे की जिथं दोन नाही. प्रेम गली अति साकरी, जामे दो नाही समाये. जो विभक्त नव्हे तो भक्त, जिथे दोनपणा नाही, दोन्ही हात जुळवले गेले की ते एकत्व जे आहे ती भक्ती आहे, ते प्रेम आहे. जोपर्यंत मी भक्त आहे असा भाव जर असेल ना, मी आहे आणि त्या मी भक्त आहे, भक्त आहे तर चांगलं आहे, पण तरीसुद्धा ते परमप्रेम, परमभक्ती नाही होऊ शकत. कारण की ते मी असणं जे आहे ना, हे अस्तित्व जे आहे ना, हे आम्हाला त्या परमेश्वराशी जे जोडायचं आहे, त्याच्याशी तादात्म्य, तिथे कुठेतरी अडथळा आणतं, पडदा टाकला जातो तिथे.
तो देव आहे आणि मी भक्त आहे, म्हणजे तिथे भिन्नता आहे, भेद आहे. जोपर्यंत हे द्वैत आहे तोपर्यंत हे परम नाही होऊ शकत. मग हा जो अहंकार आहे तो अहंकार आम्हाला आपल्या स्वरूपापासून दूर ठेवतो. आणि म्हणून भगवान, सगळ्या भगवानांचं रूप कसं आहे बरं? काली माता जी काली आहे, आमचे श्रीकृष्ण भगवानसुद्धा कसे आहेत? श्यामवर्ण आहेत. रामसुद्धा सावळा ग राम माझा, सावळा आहे तो. काळा सावळा हा मेघश्याम म्हणजेच काय आहे बरं? जसं आता समुद्र किंवा तलाव एखादा असेल, खूप दुरून आपण बघितलं तर ते पाणी कसं दिसतं? काळशार किंवा निळसर दिसतं पाणी. पण त्याच्या जवळ आपण गेलो की काय, पाण्याला रंगच नाही आहे. आता तो दिसतं का तसं दाट? ते का दूरचं पाणी त्याला रंग दिसतो, पण जवळ आपण जातो तेव्हा तिथे काही त्या पाण्याला रंग नाही. मग अगदी तसंच जोपर्यंत आपण दूर आहोत तोपर्यंत ते काळं दिसतं, निळं दिसतं, त्याला आकार दिसतो, तो सगुण दिसतो आणि तो आहे आणि मी आहे हा भेद तिथे असतो. पण जसा म्हणूनच जेव्हा परमप्रेम, त्या परमप्रीतीचा सद्भाव या मनामध्ये परमप्रेम उमाळून येतं, हृदय प्रेमाने भरून जातं. मम हृदय कंज निवास कुरु कामादि खलदल भंजनम. माझं हृदय, तुम्ही माझ्या हृदयामध्ये वास करा, या माझ्या हृदय कमलामध्ये वास करा म्हटले. जिथे कुठेही ते काम वगैरे तिथे नाही, असं कमल शुद्ध हृदय जे आहे तिथे वास करा म्हटले. स्वामी विवेकानंदांनी आपल्या एका भाषणामध्ये ते तर काय ना, रामकृष्ण परमहंस तर त्यांच्या इतके त्यांचे प्रसंग ते सांगतात आणि त्याच्यामध्ये या भक्तीचं सुंदर वर्णन की रामकृष्ण कसे करायचे. आणि ते त्यांना काय म्हणायचे लोक बरं? सगळे वेडेत म्हणायचे ना, हा वेडा आहे म्हणे. ते कालीमातेशी नाचतो काय, गातो काय आणि वेड्यासारखंच करतो सगळं. पण मग रामकृष्ण काय म्हणायचे? ते म्हणले की, ते म्हणायचे की हे सगळं जग वेडं आहे म्हणले, वेड्यांचं हॉस्पिटलसारखं आहे आणि सगळेजण वेडे आहेत. कोणी पैशासाठी वेडं आहे, कोणी स्त्रीसाठी वेडं झालं आहे, कोणी नामासाठी, कोणी मानासाठी, कोणी प्रसिद्धी, मान सन्मान हे मिळवण्यासाठी वेडे झालो आहोत आपण. पण त्या परमेश्वरासाठी एखादा कोणीतरी ना, सहस्रेषु कश्चित, एखादा कोणीतरी हजारातून त्या परब्रह्मासाठी, परमेश्वरासाठी वेडा होतो. आणि त्या परमेश्वराचा ते प्रेमप्रीतीचा सद्भाव आहे तो. त्या वस्तूशी प्रेम जे आहे नामरूपाशी, ते तर काय केवळ आसक्ती आहे, तो सद्भाव नव्हे, हे आसक्ती आहे. मग आता ह्या आपण बघणार आहोत की त्या परमप्रेमाचं कसं ओळखायचं. ते परमप्रेम, तो परमप्रेमाचा सद्भाव म्हणजे काय आहे बरं? काय असतं तिथे? तिथे काय आहे ना की तिथे फक्त प्रेमासाठी प्रेम आहे, अनन्यता आहे तिथे, अहैतुकी जी भक्ती त्याला म्हटलं, प्रेमासाठीच प्रेम आहे. जेव्हा आम्ही काहीतरी म्हणजे तिथे कुठलाही बाजार नाही, काय शॉपकीपिंग नाही आहे किंवा काही बार्गेनिंग नाही आहे. देवा मग काय असं असं होऊ दे, मग आम्हाला पेढे वाटू वगैरे सगळं, असं काहीही नाही आहे ना. परमप्रेम. आणि त्याचीच व्याख्या करत असताना आमचे नारद महर्षींनी फक्त व्याख्याच मुळे अशी केली, यथा गोपिका नाम म्हटलं. ज्याप्रमाणे त्या गोपी प्रेम करतात ते प्रेम म्हणजे प्रेम प्रीतीचा सद्भाव. असं काय त्या गोपींचं प्रेम ते कोणी सांगू नाही शकत. आपण जसं म्हणलं ना की त्या परमेश्वराचं वर्णन जसं होऊ शकत नाही, तसं या परमप्रेमाचं वर्णन होऊ शकत नाही, कारण तिथे पूर्ण
एकत्व आहे. तिथे भक्त आणि भगवान असा भेदही तिथे उरत नाही. मग त्या परमप्रीतीचा सद्भाव जेव्हा एकदा पांडव वनात असताना द्रौपदीने हा प्रश्न विचारला होता युधिष्ठिराला. युधिष्ठिराने आता काय वनामध्ये ते जेव्हा होते ते काही उगाचच रडत नव्हते बसले, चिंता करत नव्हते, तर शास्त्रचर्चा असायची. आणि द्रौपदी वगैरे सुद्धा विद्वान होती आणि तिने असा प्रश्न विचारलेला होता की म्हणले, जर परमेश्वराने हे जग निर्माण केलेलं आहे, परमेश्वर सगळीकडे चराचरामध्ये व्याप्त आहे, तर मग असा अन्याय का, असा अत्याचार का, असा अधर्म का होतो आहे, का जे निष्पाप आहेत त्यांची हत्या केली जाती आहे, असं का घडतं आहे समाजामध्ये? खरोखर आजही या प्रश्नाला उत्तर आहे का? कोणी नाही देऊ शकत याचं उत्तर. पण याचं उत्तर गोपींनी दिलं होतं. आणि म्हणूनच आजही हीच उत्क्रांतीची ती वरची अवस्था जी आहे सर्वात, प्रेम प्रीतीचा सद्भाव. गोपींना हा कधी प्रश्न पडला का? गोपींसाठी बस प्रेमासाठी प्रेम होतं. कन्हैयाच्या आम्ही फक्त अधरामृताचे व्याकुळ होत, आम्ही त्याचं दर्शन करायला, आमची त्याचा अधरामृत घेण्यासाठी आम्ही आसुसलेलो आहोत. त्या फक्त त्या कन्हैयालाच पाहत होत्या. मग तो जगाचा नियंता, जगाचं काय निर्माता आणि पालन करता हे सुद्धा त्या पाहिलं नाही त्यांनी. कुठलीही अपेक्षा नाही तिथे, अनन्यत्व आहे आणि केवळ प्रेमासाठी प्रेम. तिथं काहीही दुसरा भाव नव्हता. आणि मग अशा त्या प्रेमामध्ये पूर्ण बुडून मीपणा नाही, तूपणा नाही, आणि माझं प्रेम तुझं प्रेम असं पण तिथे वेगळं पण नाही आहे. तिथे केवळ सद्भाव असणे पण जे आहे तिथे, तर कुठल्याही नामरूप कुठंही नाही असं जेव्हा होऊन जातं ते परमप्रेम, तिथे कुठलाही संशय नाही आहे. छिद्यन्ते सर्व संशयाः, कुठलेही संशय तिथं उरत नाहीत. त्याच्यानंतर दुसरी कसोटी जी प्रेमाची, की तिथे परमप्रेम म्हणजे कुठल्याही प्रकारचं भय नाही, मृत्यूचं भय नाही. मग आजच्या परिस्थितीत सुद्धा हीच एक, हे फार मोठं आहे ना. कुठला रोग तर काय, ही शरीरम व्याधी मंदिरम म्हटलेलं आहे. नलिनी दलगत जलमती तरलम तद्वत जीवनम अतिशय चपलम. ह्या कमळाच्या पानावरचे पाण्याचा थेंब कसा आळवावरचं पाणी तसं म्हणतं, तसंच हे जीवन अतिशय चपल आहे, तरल आहे. कधी जाणार आहे कुणालाच माहिती नाही आहे. कोरोनाच फक्त त्याला कारण आहे असं नाही आहे. कोरोना नव्हता तरी दुसरे रोग होतेच. मग इतकं चपल आहे. आणि पुन्हा आहे कसं, व्याधी अभिमानग्रस्त, रोगानी ग्रस्त आहे, अभिमानानी ग्रस्त आहे. जर रोग नसेल, सुदृढ असेल, तर कोण आम्हाला छळ करत असतं? आमचा अभिमान, आमचा अहंकार. आणि इथे परमप्रेमामध्ये देहभानच नाही आणि तो अभिमानही कधीच गेला निघून. प्रेमगली अति साकरी जामे दोन नाही समाय. जेव्हा तो मी उरला नाही तेव्हाच परमेश्वर तिथे दिसतो पर्यंत. आणि म्हणून तिथे कुठल्याही प्रकारचं भय नाही, मरणाचंही भय नाही, जीविकेचंही भय नाही. सगळं योगक्षेमम वहाम्यहम त्यांनी केल्यावर काय बरं होणार आहे? म्हणून तिथे भय नाही. आणि हे सगळं का बरं? कारण तिथे द्वैत नाही, मी तू पण नाही, कुठल्याही प्रकारचा भेद नाही. असं हे जे परमप्रेम सद्भाव सांगितला. आता विवेकानंदांनी वगैरे अतिशय सुंदर त्याला हे सांगितलंय. म्हणले परमेश्वराचं प्रेम किंवा हा परमेश्वर म्हणजे जे त्यांनी शोध लावला आहे त्या परमेश्वराचा,
म्हणजे जणू काही तो एक त्या तत्वज्ञानचा परीस आहे. तो परीस काय करत असतो? सोनं करतो ना. तसंच हा प्रेमप्रीतीचा सद्भाव जो आहे तो आमच्या जीवनाचं सोनं करतो. ह्या देहाचं सोनं होऊन जातं त्वरित, ताबडतोब, लगेच, चिरकाल नाही लागत म्हणले, अचिरात, अगदी ताबडतोब होतं. मग कुठे बरं सोन्याचा देह असा झाला का? नाही, देह समोर तेच राहतं, रूप तेच राहतं, पण स्वरूप बदलतं. देह तोच राहतो, देहाचा काय, पण त्याच्यामधला जो स्वार्थीपणा जो आहे, पापकर्म आहे, ते कुठलंही घडत नाही. देहाकडून कुणालाही इजा पोचवली जात नाही. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच म्हणजे. आणि तो दुसऱ्याला उद्वेग होत नाही आणि त्यालाही दुसऱ्यांचा उद्वेग होत नाही. अशा प्रकारे हा सुंदर परम प्रेम प्रीतीचा सद्भाव आणि प्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाय. जसे आमचे ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा काय म्हटलं की ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, भक्तांची मांदियाळी. सगळ्या भक्तांच्या चरित्रामध्ये हे येतं की जे ते भक्त सुरुवातीला खूप विरोध झाला आणि समाजाने फार विरोध केला, पण नंतर मात्र भक्त त्यांच्याबरोबर जिथे ते जातील त्यांच्या मागे जायला लागले. हजारोनी सगळे कथा कीर्तनांना त्यांच्या जमत होते. आणि असे अनेक ह्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये जे डुंबून निघालेले असे भक्त सगळे एकत्र येतात. भक्तांचा समुदाय. आपल्याकडे सत्संगाला फार महत्त्व आहे. ही परदेशामध्ये लोकांना वाटतं की हे एवढे लाखो लोक कसे येतात. वाळवंटामध्ये, चंद्रभागेच्या तीरी किंवा आणखीनही कुठे असू दे ना, द्वारका असू दे, गया असू दे, आणखीन काय काशी असू दे, मथुरा असू दे, हरिद्वार, ऋषिकेश, कितीही गहन आणि खूप अवघड असेल, केदारनाथ, बद्रीनाथ, तरीसुद्धा लाखोनी लोक जात असतात. दरवर्षी आपल्याला बातम्या येतात ऐकू, एवढं सगळं ते दरड कोसळली आणि पूर आले, पण तरीही कोणी जायचं थांबत नाही. भक्तांचा समुदाय म्हटलंय भगवंत. सगळे भक्त, आता हे सगळे भक्त जे त्या सद्भावाचीच पूजा केली का? आपल्या धर्मामध्ये तर किती पंथ आणि किती संत, आणि सगळ्या जगामध्ये सुद्धा किती धर्म आहेत, किती पंथ आहेत, पण सगळेजण देवाला मानलेलं आहे त्यांनी. कोणाचा देव काय, येशू आहे, कोणी काय आहे. मग असे आपल्याच धर्मामध्ये इतके देव आहेत, मग का कोण सद्भाव असं कसं म्हटलं? भक्तांचा समुदाय. भगवंत सुद्धा त्याच्यामध्ये सांगतात की कशी ते उपासना करतात. ज्ञान यज्ञेन चाप्यन्ये यजंतो माम उपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. किती प्रकारे वेगळे वेगळे म्हणले की कोणी ज्ञानमार्ग धरतात की ते फक्त सगळं जग मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे, ते ज्ञानस्वरूप आहे, आणि निर्गुण निराकार तो ज्ञानमार्ग, विचारणेचा मार्ग कोणी सांगितला. कोणी उपासना करतात, यजंत, यज्ञ, याग आणि काय पूजा पाठ सगळी करायचं, भगवंताची उपासना करतात. कोणी म्हणलं तो एकच आहे, कोणी म्हणले पृथक अनेक अनेक आहेत, तो एकच आहे की अनेक आहे, आणि तो ह्या सगळ्या विश्वाचं मूल आहे, अधिष्ठान आहे, आणि काय काय वेगळ्या रूपाने कितीतरी असं भिन्न विचार आहेत सगळे. बरं म्हणतं ते राम आहे, कोणी म्हणलं कृष्ण आहे, कोणी म्हणले आणखीन काय शिव आहे, पार्वती आहे, देवी आहे, सरस्वती आहे, लक्ष्मी आहे, अनेक 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 सगळ्या ह्या देवदेवता. पण मग हे सगळं असं कसं काय बरं? नक्की काय आहे? पहिलंच सांगितलं ना, प्रेम प्रीतीचा सद्भाव. पण तरी सुद्धा हे सगळे भक्त
कोणी रामाचे भक्त आहेत, कोणी कृष्णाचे भक्त आहेत, कोणी शिवाचे भक्त आहेत. मग हे वेगळं वेगळं कसं काय बरं? आणि सगुण आहे का निर्गुण आहे? सद्भाव जो आहे तो सद्भाव म्हणजे काय? तिथं सगुणता निर्गुणताला भाव नाही येत ना. नाम रूप गुण क्रिया तिथं काही येत नाही खरं म्हणजे. तरी सुद्धा भक्तांनी मात्र सगुणाचं उपासना केली, पांडुरंगाची उपासना केली. काळा विठ्या तिथं उभा आहे वाळवंटामध्ये. मग हे काय आहे? आता समजा समुद्र आपण बघितला, अनंत आहे तो, अपार, त्याचा पार पण लागत नाही असा तो समुद्र आहे. पण तरीसुद्धा खूप जेव्हा थंडी पडते, खूप काय जे उष्णतामान खूप कमी होतं, अगदी मायनस होतं, तेव्हा काय होतं की त्या समुद्रामध्येच त्या पाण्याचा बर्फ बनतो. मग अगदी तसंच परमप्रीतीचा सद्भाव आत्यंतिक ह्या भक्तीमुळे भगवंत असा त्या बर्फासारखा ते जे अव्यक्त आहे ते व्यक्त होतं. त्यांच्यासाठी ते व्यक्त होतं, सगुण होतं ना. खूप भाव दाटून आला की ते व्यक्त होतं कुठेतरी, कशा तरी रूपामध्ये व्यक्त होतं. आणि ते जे आहे मग तो भगवान अव्यक्त तो व्यक्त होतो, साकार होतो, सगुण भगवान होतो. आणि मग हे सगळे भक्त जे आहेत ते वेडे नाचतात, गातात आणि काय त्याच्याशी संवाद साधतात. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडीला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, असा झेंडा घेऊन भक्तांचा समुदाय, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, जे ईश्वरनिष्ठ आहेत त्यांची झुंडीच्या झुंडी सगळे एकत्र येतात. ती खरी उत्क्रांती आहे. फक्त सज्जन शक्ती, सद्भाव, चांगुलपणा, प्रेम, दया, करुणा, त्याग हे सगळ्यांचं एकत्र जर आले, समष्टी रूपाने हे सगळं एकत्र आलं तर किती मोठा सुंदर ना. जसं दुर्जन शक्ती इतकी सहजपणे एकत्र येते आणि त्यामुळे सगळं वाईट घडत असतं, तशी सज्जन शक्ती ही एकत्र आली, ही संतांची मांदियाळी एकत्र आली तर किती सुंदर आपलं जग होऊन जाईल बरं. आणि असा हा भक्तांचा समुदाय, हजारो हजारो भक्त एकत्र येतात. सगळे फक्त त्यागमय आहेत, एकमेकांसाठी करत असतात सगळे. आणि त्यामुळे सगळीकडे प्रेमाचंच वातावरण निर्माण होत असतं. त्या कलियुगातली गोष्ट आपण ऐकली असेल. पूर्वी कलियुग सुरू व्हायला थोडासा काळ होता आणि त्यावेळेला एक व्यवहार झाला. एका व्यक्तीने एक जमिनीचा तुकडा विकत घेतला आणि ते पैसे, आता म्हणलं मी 15 दिवसांनी काहीतरी होते, ते सगळा व्यवहार झाला. आणि मग त्यांनी ती जमीन खोदली. त्या खोदल्यावर त्याला खूप मोठं हंडेच्या हंडे सोन्याने भरलेले ते सापडले त्याच्यामध्ये. तर परत गेला त्या जमिनीच्या मालकाकडे, पूर्वीच्या मालकाकडे, म्हणला अरे तुमचं म्हणे धन आहे त्याच्यामध्ये, ते घेऊन जा तुम्ही. म्हणला नाही नाही नाही, माझं कुठलं धन, आता ती जमीन मी विकली, ती तुमची झाली, आता ते धन तुमचं आहे. म्हणजे नाही, मी फक्त जमीन घेतली, मी धन काही घेतलं नाही, ते धन तुमचं आहे. आणि अशी त्यांचं भांडण चाललेलं होतं की ते तुमचं आहे, माझं नाही. म्हणले आपण राजाकडे जाऊया. आणि मग ते राजाकडे गेले आणि राजाला त्यांनी सांगितलं की असं असं आम्ही व्यवहार केला आणि यांचं जमीन मी घेतली, पण त्या जमिनीतला जो धन आहे ते यांचं आहे. तेव्हा आता न्याय राजा काय देणार? कलियुगाला 15 दिवस राहिले होते आणि त्यांनी सांगितलं 15 दिवसांनी या तुम्ही, न्याय मिळेल तुम्हाला. आणि मग 15 दिवसांनी कलियुग आलं आणि कलियुगामध्ये दोघेही न सांगता आधीच एकमेकांकडे गेले आणि म्हणले
ती जमीन माझी होती, मी फक्त जमीन विकली होती, धन माझं आहे. तो म्हणलं कुठलं काय आहे, मी विकत घेतली आहे, मी खोदलं, मला सापडलं, त्यामुळे जमीन माझी आहे, धन माझं आहे. माझं माझं मी सुरू झालं की सगळे भांडण तंटे आणि इथे शांती राहत नाही. पण इथे मात्र जो भक्तांचा समुदाय आहे, परमप्रेम जे आहे सगळीकडे, भगवंत म्हणजे फक्त तो सगुण नाही आहे, तर तोच सगळ्यामध्ये, तोच एक सगळं झालेला आहे. एकच आहे परमेश्वर, पण त्यांनीच वेगळी वेगळी रूपं घेतलेली आहेत. तोच सगळं बनलेलं आहे आणि मग त्याच्यावरच प्रेम सगळे ते करत असतात. आणि असे हे तेव्हा सगळे भक्त एकत्र येतात कुठल्या तरी तीर्थक्षेत्री, कुठल्या तरी पर्वावर, कुठल्या तरी चतुर्थी, आषाढी, काय चातुर्मास, कार्तिकी, या शिवरात्री, रामनवमी, अशा ह्याच्यामध्ये ते एकत्र येतात आणि मग महोत्सव होतो आणि हरिकथा होतात. किंवा हरिकथा चालूच असतात. जिथे भक्त आहेत तिथे हरिकथा आहेतच आहेत मुळी. आणि त्याच्यामुळे काय होतं, जेणे प्रेम दुणावे, ही त्या भक्ती, खरं ना की ही भक्ती कशी वाढेल आपल्या जीवनामध्ये, ह्याचाच तो फॉर्म्युलाच तर दिलाय की भक्तीनेच भक्ती वाढत असते. आपण जेव्हा की ह्या प्रेमप्रीतीचा सद्भाव, स्नानसंध्या वगैरे सगळं आम्ही, आपलं जे नित्यकर्म आहे, दररोज स्नानसंध्या, पूजा, देवता अर्चन, जप, ध्यान, हे अगदी काटकरपणे रोज आपण केलं तर आपोआपच ती सवय लागायला लागते. आणि ती सवय लागल्यावर आपण जेव्हा उपासना करायला लागतो तेव्हा आपल्यामध्ये त्या ईश्वराचा अस्तित्व जाणवायला लागतं, आपली श्रद्धा वाढते आणि परमेश्वर आहे हे आपल्याला, त्याच्याबद्दल आपण निश्चित होतो. भले आपल्याला दर्शन नाही आहे किंवा रोजचा अनुभव नाही आहे किंवा आपल्या जीवनामध्ये काही ईश्वर असल्याचं काही चिन्हसुद्धा नाही आहे, दुःख आहे, सगळं आहे, पण तरीसुद्धा ईश्वर आहे हे मात्र त्याच्याबद्दल वाटायला लागतं की हे त्यांनी निर्माण केलेलं आहे. मग प्रेम दुणावेचा अर्थ आपली कशी प्रगती व्हायला पाहिजे बरं, आपल्यामधली भक्ती कशी वाढत जाते. तर सुरुवातीला ईश्वर आहे आणि मग ईश्वर कोण आहे, तो कर्ता आहे, विश्वतोमुखम, या सगळ्या विश्वाचा ते योनी आहे, मुख आहे, त्यांनी सगळं हे निर्माण केलं आहे. म्हणजे काय, आपण त्याची लेकरं आहोत, मी त्याचा पुत्र आहे, हा भाव तिथे येतो. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे तेन त्वम, जे भाव आहे त्याच्यामुळे आपण आहोत, त्याच्यामुळे तू आहेस. पण त्याच्यानंतर मग इतकी जवळीक व्हायला लागते की आपण त्याचे होऊन जातो. तस्य त्वम, तू त्याचाच आहेस, मी परमेश्वराचा आहे आणि परमेश्वराचा आहे मी, त्यामुळे त्याच्या पुढे मग हे बाकी सगळं खोटं ठरतं. जगत नको वाटतं, जगातातल्या वस्तू व्यक्तींबद्दल काही आकर्षण राहत नाही आणि मग ते पण राहत नाही. मग काय होऊन जातं, तत्त्वम, ते तूच आहेस. तर सद्भाव जो आहे तो भाव आमच्या अंतःकरणामध्ये येतो आणि त्या निर्गुणाशी मिलन होतं. असा तेणे प्रेमा गुणावे, हा भक्तिभाव असा वाढीस लागतो. प्रेम असं द्विगुणित होत जातं. त्याच्या पुढे सुरुवातीला ईश्वर आहे आणि मग त्याच्याबद्दलची जी भक्ती वाढल्यामुळे आपल्याला त्याचं दर्शन होतं किंवा त्याचं अस्तित्वचा आपल्याला अनुभूती येते. जरी दर्शन म्हणजे अगदी प्रत्यक्ष नाही, पण तरीसुद्धा आपल्या स्वतःला नाही की हे सगळं त्याच्याप्रमाणे होतं आहे. अशा प्रकारे परमप्रेम हे जे होतं आणि खरं ते प्रेम दुणावतं. म्हणजेच काय होतं की आपण या जगाला विसरतो आणि देहालाही विसरतो, देहभानही तिथे उरत नाही.
असं सुंदर हे प्रेम त्याच्याप्रमाणे परमप्रेम. जय जय रघुवीर समर्थ.